संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात जून अखेर 72% क्षेत्रावर पेरणी पूर्ण। यात 6,58,139 हेक्टरवर कपाशी तर 4,32,692 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी। राज्यातील बाजारामध्ये जांभळाची आवक कमी असून मागणी चांगली। मुंबईमध्ये जांभळाला गुणवत्तेप्रमाणे 20,000 रुपये प्रति क्विंटलचा दर। मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं शिरोळ तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत। यावर्षी मिरचीवर नुरडा, मुरडा, लाल कोळी या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव। जालन्याच्या मंठा तालुक्यात 91% खरीप पेरणी पूर्ण। 28,238 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी तर 20,797 हेक्टरवर कापसाची पेरणी। धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या। जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 40% पेरण्या पूर्ण। बीड जिल्ह्यात 75% क्षेत्रावर पेरणी। शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। 15 दिवसांपासून पावसाची दांडी। मुगाला बाजारामध्ये सध्या हमीभावापेक्षा खूपच कमी दर। बाजारामध्ये मुगाची सरासरी 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलनं विक्री। सोयाबीन हंगामाला 9 महिने होऊन सुद्धा बाजारातील सोयाबीनची आवक कमी। नाफेड आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी यामुळे सोयाबीनचे दरही कमीच। बाजारातील ज्वारीची आवक जास्त असल्यानं दर कमी। सध्या ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यानचा दर। बाजारामध्ये पावसामुळे गवाराची आवक कमी असून दर चांगले। राज्यातील बाजारांमध्ये गवाराला सरासरी 7,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यानचा दर। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सुक्या खोबऱ्याची आवक कमी। सुका खोबरं महागलं असून खोबऱ्याला प्रति किलो 400 रुपयाचा दर प्राप्त। ठाणे महापालिकेच्या वतीनं घोडबंदरच्या पातलीपाडा भागात 1.5 एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेती। कृषी दिनाच्या निमित्तानं ठाणेकरांना प्रकल्प पाहण्यासाठी खुला।